कशी आहे म्हणून म्हणायचं आहे रत्नासारखी जतना केली ती रत्नासारखी जतना केली अग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली रत्नासारखी जतना केली रत्नासारखी जतना केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा लेकीचं लग्न आहे सभा मंडप दारामध्ये सजलेला आहे आई दया मोकलून रडत आहे म्हणून ही नवरीबाई म्हणते माझी आई रडते माझी आई रडते माझी आई रडते माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून माझे हरण चालली कळप सोडून माझे हरण चालली कळप सोडून ओ मास्तर हो दे रेकॉर्ड ब्रेक माझ्या माता बहिणीनो आपण रडायला आलं की छाती ठोक रडतो मोठ्या मोठ्याने रडतो पण गडी माणसाला रडता येत नाही प्याडवाला दमदारा प्याडवाला म्हणून म्हणायचं आहे आई रडते मग काय बापाला रडायला येत नाही का नवरीबाई म्हणते माझा बाप रडतो माझा बाप रडतो पण कसा माझा बाप रडतो मंडप धरून माझा बाप रडतो मंडप धरून माझा बाप रडतो मंडप धरून माझं हृदयामधलं काळीज चालला सोडून हृदयामधलं काळीज चालला सोडून हृदयामधले काळीज चाललं सोडून माझं हृदयामधले काळीज चाललं सोडून ज्याची होती शेवटच्या बळीमध्ये म्हणायचं आहे, ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली,
असू द्या, लेक गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, लेकी मातीचं जिणं म्हणजे काचाच्या भांड्यासारखं आहे, तिला काय झाकून ठेवता येत नाही. किती लाडाची असू द्या, तिचं लग्न करून ती एके दिवशी न ओळख असणाऱ्या घरामध्ये तिला आयुष्य काढावं लागते. म्हणून म्हणायचं आहे, ज्याची होती त्यानं चाललेली. आकाश शिंदे म्हणतात, आम्ही लावलेली माया आजोबा